नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी जी मोठी कामाची आणि महत्त्वाची माहिती आहे ती घेऊन आलेलो आहे. शेतकऱ्यांना आता शेतामध्ये पाणी देण्यासाठी आणि विहिरीमध्ये आवश्यक असलेली मोटर पंप खरेदी करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 75% अनुदान देण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. आता मोटर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे सादर करायचे याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र शासनाकडून अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये 35%, 50%, 75% आणि 100% अनुदान हे वेगवेगळ्या घटकांसाठी देण्यात येते. आता तुम्हाला तुमच्या विहिरीमध्ये मोटर टाकायची असेल, त्यासाठी तुम्ही मोटर खरेदी करू इच्छित असाल तर या ठिकाणी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन 75% पर्यंत तुम्ही अनुदान मिळवून घ्या. मोटर पंप याचा लाभ घेऊ शकता. आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. शेतकऱ्यांना विहिरीतील नवीन मोटर खरेदीसाठी तब्बल 75% अनुदान. फक्त इथं भरा ऑनलाईन फॉर्म, शेवटची तारीख. तर बघा, आता शेतकऱ्यांना जर विहिरीतील मोटर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला 75% अनुदान मिळणार आहे. फक्त आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे की ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि फक्त इथे आपल्याला फॉर्म सादर करायचा आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल. बघा, विद्युत पंप अनुदान योजना ही पोकरा योजनेच्या माध्यमातून राबवली जाते. तसेच MHA-DBTच्या माध्यमातून देखील राबवली जाते. तर बघा, ही जी विद्युत पंप अनुदान योजना आहे ही पोकरा योजनेच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. आणि तसेच जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर यासाठी MHA-DBTच्या माध्यमातून देखील आपण यासाठी अर्ज करू शकतो. जर तुमचं पोकरा या योजनेमध्ये नाव, तुमचं गाव समाविष्ट नसेल तर तुम्ही MHA-DBTच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता. तर बघा, जर आपल्या गावचं नाव पोकरा योजनेत नसेल तर आपण काय करू शकतो की MHA-DBTच्या माध्यमातून देखील आपण अर्ज करू शकतो. MHA-DBTच्या माध्यमातून अर्ज करत असताना फक्त तुम्हाला या ठिकाणी 50% अनुदान मिळतं. तर बघा, जर तुम्ही MHA-DBTच्या माध्यमातून जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर आपल्याला 50% अनुदान मिळतं. जर पोकरामधून तुम्ही अर्ज करत असाल तर इलेक्ट्रिक मोटर सबसिडी ज्या आहेत यामध्ये तुम्हाला 75% अनुदान मिळतं. जर बघा, जर तुम्ही पोकरा योजनेमधून जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला काय जी इलेक्ट्रिक मोटर आहे यामध्ये सबसिडी मिळते आणि यामध्ये तुम्हाला तब्बल 75% अनुदानसुद्धा मिळतं. आता पोकरासाठीची ही योजना आपण पाहत होतो. बघा, आता आपण काय करतो की जी पोकरा आहे या पोकरा योजनेच्या माध्यमातून आपण ही योजना बघत आहोत. MHA-DBTच्या माध्यमातून आपण बघू नाही येत सध्या. तर बघा, जर आता आपल्याला पोकराच्या माध्यमातून जर आपल्याला मोटर घ्यायची असेल तर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे लागतात. तर त्यासाठी आता आपण बघणार आहोत. तर बघा, आधार कार्ड लागणार आहे, त्यासाठी आपल्याला 7/12 उतारा लागणार आहे, त्यानंतर 8 लागणार आहे, त्यानंतर बँक पासबुक. हे 4 डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे पोकरा योजनेतून आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी. मोटर पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आहेत. सोबतच आता या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी लाभ घेऊ शकतात हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तर बघा, आता आपण मोटर योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती पाहिली आहेत. आता यासोबतच आता या योजनेसाठी कोणकोणते जे शेतकरी आहे ते यामध्ये लाभ घेऊ शकतात ते आपण आता बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारावरील सिंचन स्तोत्र उपलब्ध आहेत ते शेतकरी या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर सिंचन स्तोत्र उपलब्ध आहेत असे शेतकरी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर शेतकऱ्यांनी यापूर्वी पोकरा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, जर तुम्ही याआधी जर कोणत्या जर योजनेचा लाभ घेतलेला असेल पोकराच्या माध्यमातून तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. आता विहीर मोटर पंप योजना किती मिळते अनुदान? तर बघा, आता तुम्हाला मोटर घ्यायची तर त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला किती अनुदान मिळतं तर ते आता बघूया. बघा, अर्जदार कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीला नसावा. योजनेसाठी किती अनुदान मिळतं हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर बघा, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लाभार्थी जो अर्जदार आहे हा कोणत्याही सरकारी नोकरीला नसावा तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता त्यासाठी नेमकं किती टक्के अनुदान मिळतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. शेतातील मोटर खरेदी करण्यासाठी पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळतं. तर बघा, शेतातील मोटर खरेदी करण्यासाठी पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना जवळजवळ 75% अनुदान मिळतं. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पोकरा योजनेतून तुमचं गाव असेल तर या ठिकाणी 75% अनुदान मिळतं. जर बघा, जर तुमचं गाव पोकरा योजनेत असेल तर तुम्हाला इथे 75% अनुदान मिळणार आहे. अनुदान पोकरा योजनेत जास्तीत जास्त 15,000 ते 20,000 रुपये या दरम्यान आहे. तर बघा, आपल्याला अनुदान जवळजवळ जास्तीत जास्त 15,000 ते 20,000
रुपयाचे इथं अनुदान मिळणार आहे. या ठिकाणी जे आहेत 50% हे तुमचं गाव हे पोखरामध्ये असेल, तर तुम्ही 50% अनुदान महा-डी-बी-टी फॉर्म म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा शेतकरी या योजना अनेक या पोर्टलवर तुम्ही अर्ज सादर करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी देखील जाऊन अर्ज करू शकता. तर बघा, जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येत नसेल, तर तुम्हाला काय करायचे, जे सरकार सेवा केंद्र आहे, या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी अधिक माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल, तर या माहितीसाठी तुम्हाला YouTubeचा व्हिडिओ खाली दिलेला आहे. तर बघा, जर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्ही YouTubeला सुद्धा माहिती बघू शकता. आता याची ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, पोकरा आणि महा-डी-बी-टी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ती पूर्ण माहिती सांगितलेली आहे मी आता. यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना जी माहिती आहे ती मिळून जाईल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.